जगदंबाला बघायला मुलगा येणार आहे। अरे बापरे, अहो पण तुम्ही हे जगदंबाला सांगितलंय का? म्हणजे तिला माहिती आहे का हे? काय माहिती आहे का? तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? आणि नंदलाल काका, तुम्ही माझं नाव का घेतलं? अगं मी हे विचारत होतो की तुझ्यासाठी दूध। अगं नंदलाल काका तुझ्यासाठी दूध घेऊन आले आहेत, तेच सांगत होते ते। दूध एवढंच ना? मग त्यात मला माहिती आहे की नाही हा प्रश्नच कुठे येतो? आणि तसंही घरात किती दूध लागणार आहे, कशासाठी लागणार आहे हे तूच तर बघतेस नाही। नंदलाल काका, तुम्ही नक्की दुधाबद्दलच बोलत होता ना? माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? अयो असू नरेश, आपण केव्हापासून यांना बघत बसलोय हो। ते बघून बघून लागले की हो डोळे दुखायला म्हणतो मी। एक तर तुमची काय योजना आहे तेही सांगत नाही। मी काय म्हणतो, एक मोठा खड्डा करून त्यात त्यांना पाडून टाकूयात काय? त्यातून माझं काम साध्य होणार नाहीये। अरे मग कशाने होणार म्हणतो मी साध्य? ते माझी नेमकी काय मदत लागणार ते तरी सांगून सोडा की हो म्हणतो मी। नीट ऐक। अयो अयो, काय मस्त योजना आहे बघा तुमची। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा नभाजी त्यांचा सगळा खेळ उलटवून टाकतो का नाही ते बघा। चला आता खरा खेळ सुरू करूया। आई आई काय झालं रे? आई, अगं काटा बोचतोय, खूप दुखतंय आई। थांब, काटा काढता येतो का बघते। हो। आ, खूप दुखतंय का आई? खूप वेदना होत आहेत, खूप दाह होतोय आई। जा, आता तुझी या खेळात उतरायची वेळ झालीये। तुम्ही माझ्यापासून काहीच लपवत नाहीये? देवी, तुमच्यापासून मी काहीच लपवू शकत नाही, पण ही परिस्थिती इतकी बिकट आहे की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण तुमचे आई बाबा नाराज होतील। नंदलाल काका, मला तुमच्याकडून उत्तर हवंय। खरं खरं सांगा, तुम्ही कशाबद्दल बोलत होता? अगं तुला भेटायला ना शेजारच्या गावातून खास काही माणसं येणार आहेत, त्याबद्दलच मी बोलत होतो। तुला माहिती आहे का म्हणून? पाहुणे येणार आहेत हे मला माहितीये, पण ते मला का भेटायला येतात? जगदंबा, अगं तू या गावातून भागाबाईला पळवून लावलंस ना, त्याचसोबत रोगांवरची औषधही शोधून काढलीस। त्या गावातल्या लोकांना सुद्धा ना तुझ्याकडून विशेष अशी माहिती हवी आहे, म्हणून ते येत आहेत भेटायला।
हा, मग मला हे आधी सांगायचं ना. अगं या समन्या गोंधळात इसरूनच गेले बघ. पण आता कळलंय ना तुला. जा आवर पटकन, ते दूध घे आणि खीर बनवायला घे. जा. हो. भाऊजी थोडक्यात वाचवलं बघा तुम्ही. मला वाटलं तिला समजा सांगून टाकताय का काय. तिला कळलं असतं तर समधी पंचायतच झाली असती बघा. गंगाई वहिनी, जनक बाबा, मला सांगा, मुळात तिच्यापासून हे तुम्ही लपवून का ठेवलंय? सगळं खरं खरं तिला का सांगितलं नाहीये? अहो तुम्हाला माहित आहे ना ही मुलगी किती हट्टी आहे ते. तिला समजा तिच्या मनासारखंच करायचं असतं. आधीच तिला सांगितलं असतं ना तर कदाचित ती लग्नाला तयार बी झाली नसती. आणि आमचं तरी कुठं नक्की झालंय अजून? आम्ही मुलगा पाहणार आहोत, ते लोक कसे आहेत ते पाहणार आहोत, मग ठरवू. तेव्हा जगदंबाला सांगता येईल, नाही का? ठीक आहे. मला हे सगळं तातडीने प्रभूंना सांगायला हवं. हो नंदलाल भाऊ, आता पाहुणे येत आहेत तर त्यांना भेटूनच जा ना. नाही नाही, नको नको, आत्ता मला खूप काम आहेत, मी नंतर येतो. आई खूप वेदना होत आहेत ग आई, खूप वेदना होत आहेत. या अनोळखी ठिकाणी आपल्याला कोण मदत करणार? नभाजी रूप बदलण्यात एकदम पटाईत आहे. अगदी हुबेहूब शिवासारखाच दिसतोय. मी काही मदत करू? हा काटा असा खेचून निघणार नाही. थांबा, यावरचा उपाय माझ्याकडे आहे. हा तर चमत्कार झाला. आई, बाबा, काटाही गळून पडला आणि जखमही बरी झाली. आता दाह सुद्धा होत नाही आई. हे कसं काय केलं तुम्ही? नक्की तुम्ही आहात तरी कोण? मी तुळजाईचा भक्त आहे, एक साधक आहे. कधीही खोटं न बोलण्याची शपथ मी माझ्या गुरूंकडे घेतली आणि त्या बदल्यात त्यांनी मला अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. फारच उपकार झाले हो तुमचे. खरंच तुमच्यामुळे आमच्या वाटेत आलेलं संकट दूर झालं. आम्ही शेजारच्या गावात चाललो, भिंगार गावात. हो का? मीही तिकडेच जातोय. हे तर अगदी उत्तमच झालं. आम्हाला पण तिकडेच जायचंय. आम्हाला नेमका रस्ता माहित नाही, तेवढीच आपली मदत होईल. नाही नको, मी थोड्या घाईत आहे आणि उगाच तुम्हाला अडचण नको ना. अहो त्यात अडचण कसली? तसंही तुम्ही एवढी मदत केली, वाटेत तुमच्याशी बोलून तुम्हाला नीट समजून घेता येईल. चला ना. बरं ठीक आहे, मी येतो तुमच्या बरोबर. चला निघूया. अहो तुम्ही थांबलात का? चला ना. हो चला. वा, हे उत्तम झालं. नभाजी शिवाच्या रूपात जाऊन उत्तम काम फत्ते करेल. तोवर मला जगदंबाच्या इथे जाऊन माझा डाव साधायला हवा.
प्रभो 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 अहो सगळा गोंधळ झालाय, सगळं काही बिघडत चाललंय. कसला गोंधळ? काय बिघडणार आहे नंदी? अरे एवढा अस्वस्थ का होतोयस? प्रभो अहो जगदंबाचं लग्न ठरतंय. प्रभो प्रभो तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता अशा परिस्थितीत? अहो जगदंबा म्हणजे साक्षात तुळजादेवींचा अंश आणि तुम्ही तुम्ही म्हणजे साक्षात महादेवांचा. तुम्ही अस्वस्थ कसे होत नाही आहात? अस्वस्थ होऊन काय करणार नंदी? प्रभो अहो हे थांबवायला आपण काहीतरी करायला हवं. बरं सांग, हा विवाह थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? प्रभो अहो बरंच काही करू शकतो आपण. उदाहरणार्थ उदाहरणार्थ हा आपण ना गावात पूर आणू, नाहीतर मोठंच्या मोठं वादळ आणू, म्हणजे हे लग्न होणारच नाही. म्हणजे मुद्दाम कुणाला तरी संकटात टाकायचं निष्कारण? हो नाही 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 तसं नाही. हो तसं नको करायला. हा मग आपण एक काम करू, आपण ना जगदंबाच्या आई वडिलांना सांगून टाकू की जगदंबाचं अजून लग्नाचं वय झालेलं नाही आहे. तिचं लग्नाचं वय झालं नाहीये असं वाटतंय तुला? नाही मग प्रभू त्यापेक्षा मग आपण जगदंबाला सांगून टाकलं तर की जवळपास कुठलाच ना लग्नाचा चांगला मुहूर्तच नाहीये. अरे काय बोलतोयस नंदी? हे उपाय तुझे तुला तरी पटतायत का? प्रभो पटत तर नाहीये, पण तुम्ही देखील हे सगळं इतक्या सहज कसं घेताय? अहो जगदंबाचं जर खरंच दुसऱ्या कोणाशी लग्न झालं तर? ते कधीच शक्य होणार नाही नंदी. प्रत्येक रूपात, प्रत्येक आवर्तनात शिव आणि शक्तीचं एकत्र येणं अनिवार्य आहे आणि नियतीच्या या खेळात सुद्धा तेच होणार. अहो पण कसं होणार? त्यासाठी आपण काही करायला नको का? नियतीच्या खेळात जे अनिवार्य असतं ते आपण काही केलं किंवा नाही केलं तरी होतच असतं. आता सुद्धा नियतीचे फासे त्याच दिशेने पडत असतील. फक्त कुठलं दान आधी पडतं ते बघण्याची उत्सुकता आहे. मी त्याचा भटक्या आहे. कधी या गावात तर कधी त्या गावात असतो. एका ठिकाणी काय माझा पाय राहत नाही. मग सध्या कुठे राहतोस तू? मी तुला अरेतुरे केलेलं चालेल ना? हो हो चालेल. भिंगार गावात दोन खूप प्रेमळ लोक राहतात, मनुबाई आणि नभाजी. उदार वृत्तीचे आहेत ते. त्यांनीच मला त्यांच्या घरी ठेवलंय, मला आश्रय दिलाय. आई, बाबा, आपण त्या गावात चाललो आहोत तर या नभाजीला भेटायला हवं. अयो हो हो नक्की भेटा. खूप महान माणूस आहेत ते. बरं मला सांगा, तुम्ही भिंगार गावात नक्की कशासाठी चाललात? लेकाच्या लग्नाचा विचार आहे म्हणून आजूबाजूच्या गावामध्ये मुलगी बघतोय आम्ही. बरं नेमकी कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? साधीशीच मुलगी हवी बाबा. सोजवळ, घर सांभाळणारी, मर्यादेत राहणारी, मोठ्यांची आज्ञा पाळणारी, लाजरी बुजरी, घराला शोभेल अशी. मग भिंगार गावात अशी कुठली मुलगी पाहायला निघालात? जनक बाबांच्या मुलीबद्दल कळलं, तिलाच बघायला चाललोय आम्ही. कोण? जगदंबा? तू ओळखतो तिला? अहो नुसतं ओळखत नाही, माझी खास मैत्रीण आहे ती. खूप धमाल आहेत, म्हणजे लाठीकाठी फिरवते. कुणाशीही दोन हात करायची कधीही तयारी असते तिची. खूप धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे ती. मध्ये तर दरोडेखोरांची लढली होती. दरोडेखोरांशी लढली? काय सांगतोस? अहो नुसतं लढली नाही, त्यांना सळो की पळो करून सोडलं. कुणाशी भांडायला लढायला कधीही तयार असते. एकदा तर गावातल्या देवीचा मान सुद्धा उधळून टाकला तिने. पण ती जनक बाबांची मुलगी आहे. ते तर देवीचे फार मोठे भक्त आहे. ती पण असलीच पाहिजे. देवीचा मांड कसा काय उधळला तिने?
काका, अहो नव्या विचारांची पोरगी आहे, तरुण रक्त. जुन्या लोकांचे विचार अजिबात पटत नाहीत तिला. काय सांगतोस? मग काय, अहो काकी तुमच्याच वयाच्या बायका आहेत गावात, रीतीभातीच्या 2 गोष्टी सांगतात, तर तिला अजिबात आवडत नाहीत त्या. त्यांच्या बरोबर सतत भांडण. अरे बापरे. अहो काका, हे तर काहीच नाही. भागाबाई म्हणून एक बाई आली होती गावात. गावातल्या लोकांना देवीबद्दल गोष्टी सांगायची, तर तिला हाकलवून लावली गावातून. बिचारी बाई. काकी अगदी तुमच्यासारखी होती, पण विचार पटले नाही म्हणून हाकलवून लावली. त्या जगदंबाबद्दल जास्तीत जास्त खोटी माहिती देता येईल तेवढी देतो बघा. मग हे लग्न कसंच होतं ते बघू. खरंच असुर नरेशांची योजना फार भारी आहे बघा. त्या तिघांना मारून टाकणं जास्त सोपं होतं, पण त्याऐवजी जगदंबाच्या भविष्यात फक्त महिपती आणि पर्यायाने महिषासूर असतील अशी योजना आकार घेतीये. चांगलंच आहे की हो. एखाद्या धारधार शस्त्रापेक्षाही जास्त प्रभावी आहे की हो. हा संशयाचा किडा म्हणतो मी. सावकाश, या इकडे बसा. सावकाश सावकाश. काकू, हो जरा हळू, सांभाळून काम करायचं ना. खूप लागलंय का? पाय मुरगळलाय. आता डोक्यावरच पडले असते, पण तू वाचवलंस. हो, पण तरी पाय मुरगळलाच ना. खूप दुखतंय का हो? नाही, जरासा ठणका लागलाय. पायाचं काही नाही रे, ते मी सहन करेन. पण घरातली एवढी कामं पडली आहेत. जगदंबा आणि पद्मा जेवणाचा समद बघत आहेत आणि हे कामासाठी बाहेर गेलेत. अंगणातली समधी साफसफाई करायची आहे, गोठा साफ करायचा आहे आणि ती रांगोळी बी अर्धवट राहिली. ती कशी पूर्ण करणार? आता हे समज कोण करणार? अहो मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? मी करतो सगळी कामं. अरे पण तू कसं करशील? ही समधी बायकांची कामं आहेत. हो, असं काही नसतं. हे बायकांचं काम, हे पुरुषांचं काम. सगळ्यांना सगळी कामं जमलीच पाहिजेत. आता मला सांगा, माझा मुक्काम कुठे आहे? देवळात राहतोस तू? हो, तुळजाईच्या आश्रयाला राहतो मी. आणि तुळजाईकडून काय शिकतो आपण? ती सुद्धा स्त्री आहे, पण तरीही असुरांचा संहार करण्यासाठी लढते. युद्धात शौर्य फक्त पुरुषच गाजवू शकतात का? आपली तुळजाई ती सुद्धा लढून असुरांचा संहार करतेच ना. आणि घराघरात अशा स्त्रिया असतात, अगदी रणरागिणी. आता तुमची जगदंबा गावावर काही संकट आलं की ती सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढते. आणि तुम्ही किती गोष्टी करता घरासाठी. कित्येक घरांमध्ये स्त्रिया सगळ्या घराचा भार एकट्याने सांभाळतात. त्यांचं काम कमीपणाचं आणि पुरुषांचं काम मोठेपणाचं. असं कसं समजायचं बरं? तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बघतो. तुमच्या एवढं चांगलं नाही जमणार, पण प्रयत्न नक्की करीन. किती करशील रे आमच्यासाठी? तुम्ही चला बरं, आतमध्ये बसा. या. आता माझ्या योजनेमध्ये मनुबाईचं काम सुरू होणार. तिथे नभाजीमुळे शिवा जगदंबाच्या आयुष्यातून बाहेर जाणार, तर इथे मनुबाईमुळे मी तिच्या आयुष्यात प्रवेश करणार. मुलीने धाडशी असणं यात मला काही वावगं वाटत नाही. गावासाठी एवढं काही करणारी मुलगी घरासाठी पण खूप काही करत असेल ना. म्हणजे मुलीला जेवण पाणी येतच असेल ना? हो, करते ना.
चांगलं जेवण करते, पण घरात असेल तेव्हा. घरात असेल तेव्हा म्हणजे काय? ती सतत घराबाहेर असते ना, रानावनात फिरत असते. म्हणून तर माझी आणि तिची एवढी चांगली मैत्री आहे. म्हणजे तुम्ही आणि ती बाहेर भेटता? हो, रानात भेट होते आमची बऱ्याच वेळा. आणि एक गुहा सुद्धा आहे गावाच्या बाहेर, तिथे सुद्धा जाते ती. कसली गुहा? आहे एक गुहा, पण तिच्या आईने रागावून ती गुहा सुद्धा बंद करायला लावली. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे? अहो काय बोलताय तुम्ही? मी खरं बोलायची शपथ घेतली माझ्या गुरूंकडे. सांगितलं होतं ना तुम्हाला. मी खोटं काय बोलेन? हे बघा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्हीच विचारा तिला. ती काय उत्तर देते त्यावरून तुम्हीच ठरवा. काय आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, नातं जोडायचंय. तुमच्या मनात उगाच किंतु नको ना. त्यामुळे तुमच्या कसोटीत ती उत्तीर्ण होते की नाही ते बघा आणि मग ठरवा.